मित्रांनो, 100% गॅरंटी आहे तुम्हाला काळ समजणारच. ह्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. म्हणजेच हा चार्ट तुम्ही तोंडपाठच करा, म्हणजे तुमच्या काळ लगेच लक्षात येऊन जातील. पहिल्या राखान्यामध्ये काय करायचं बघा, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि कंटिन्युअस परफेक्ट असं लिहायचं. आणि नंतर इकडल्या पहिल्या राखान्यात प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे आय डू, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे आय एम डुईंग, नंतर परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे आय हॅव डन, आणि नंतर कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजेच आय हॅव बीन डुईंग. बघा, आय डू, आय एम डुईंग, आय हॅव डन आणि आय हॅव बीन डुईंग हे कशात आलं, तुमच्या प्रेझेंटच्या लाईन मध्ये. ओके, त्याच्यानंतर बघा, सिंपल पास्ट टेन्स म्हणजे आय डीड, कंटिन्युअस पास्ट टेन्स आय वॉज डुईंग, परफेक्ट पास्ट टेन्स आय हॅड डन, नंतर कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजेच आय हॅड बीन डुईंग. म्हणजे हे काय झाले, तुमची पूर्ण लाईन ही पास्ट टेन्सची झाली. क्लिअर? बघा, त्याच्यानंतर सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे आय विल डू, कंटिन्युअस फ्युचर टेन्स बघा आय विल बी डुईंग, नंतर परफेक्ट फ्युचर टेन्स आय विल हॅव डन, नंतर कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स आय विल हॅव बीन डुईंग. बघा, आय विल डू, आय विल बी डुईंग, फरक काय झाला, इथं विल आहे, इथं विल बी आहे. परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये विल हॅव आहे आणि कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स मध्ये विल हॅव बीन. ओके, हे परफेक्ट फ्युचर टेन्स विल हॅव, विल बी आणि विल. बघा, हाच फरक आहे. इथं तुम्हाला काय, फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि फर्स्ट फॉर्म. फर्स्ट फॉर्म आणि त्याला आयएनजी. इथं परफेक्ट मध्ये तिन्ही ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, वर्बचं थर्ड फॉर्म आणि कंटिन्युअस परफेक्ट म्हणजे कंटिन्युअस परफेक्टच्या ऑल टेन्सेस मध्ये क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याला आयएनजी. बघा, ह्या अशा पद्धतीने तुम्ही हा चार्ट पाठ करा आणि लिहून ठेवा, म्हणजे तुमच्या लगेच म्हणजे सूत्रही पाठ होतील आणि वाक्यरचनाही तुमच्या क्लिअर होतील. बरं, काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.